बरं, असं म्हणतात की आपल्याकडे कायम निवडणुका चालू असतात. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. आता एक लक्षणीय अशी निवडणूक एशियाटिकची पण होऊ घातलेली आहे 14 मार्चला. आपण देखील त्या निवडणुकीमध्ये उभे आहात. कसं पाहता मुळात या निवडणुकीकडे? असे 1808 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली आहे. म्हणजे आज 200 पेक्षा अधिक वर्ष या संस्थेला होऊन गेली आणि ब्रिटिशांनी 2 ठिकाणी एशियाटिक सोसायट्या स्थापन केल्या, एक कलकत्त्यामध्ये आणि एक मुंबईमध्ये. तर ही जी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई आहे तिला एक मोठा इतिहास आहे आणि ते एक अध्ययनाचं, संशोधनाचं, वैचारिक विमर्शाचं असं केंद्र म्हणून विकसित होत गेलं आहे. परंतु दुर्दैवाने मधल्या काळात ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी काम केलं, नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला, आता उदाहरणार्थ अगदी 10-15 वर्षापूर्वी अरुण टिकेकर ज्येष्ठ पत्रकार त्या संस्थेचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर काळेसाहेब जे IAS अधिकारी होते ते पण त्या संस्थेचे अध्यक्ष होते. त्या काळात मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पण मिळाली होती. पण त्या काळामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. म्हणजे मी स्वतः केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना इथे बोलावलं आणि त्यांनी जे काही अनुदान मिळतं त्याच्यामध्ये वाढ करण्याचा विचार करावा अशी मागणी केली. त्यांनी काही पूर्तता करायला सांगितली कागदपत्रांची, ती दुर्दैवाने नंतर झाली नाही. त्यामुळे आज काय झालं आहे की एशियाटिक सोसायटी ही एका उच्चभ्रू वर्गापुरतीच मर्यादित झाली. ज्याला आपण सोबो म्हणतो ना, साऊथ बॉम्बे. खरं म्हणजे सोबो नको म्हणायला, सोमू म्हणायला हवं, साऊथ मुंबई म्हणायला हवं खरं सांगायचं तर. अगदी साऊथच म्हणायचं असेल तर दक्षिण मुंबईतल्या काही संभ्रांत लोक चांगली आहेत, ते कोणी वाईट आहेत अशातला मुद्दा नाही आहे, परंतु त्यांच्यापुरताच तो एक परीघ मर्यादित झाला. माझी अशी धारणा आहे आणि त्याकरता मी अध्यक्षपदाची निवडणूक मित्रांच्या सहकार्याने आणि पाठबळाने लढवतो आहे की या संस्थेला देखील आता मुंबईच्या विविध भागात पोचलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे एशियाटिक सोसायटी मुलुंडच्या एखाद्या संस्थेबरोबर का नाही सहकार्य करू शकत, पार्ल्यात का नाही जाऊ शकत, केव्हाही बोरिवलीला का नाही जाऊ शकत, ठाण्यापर्यंत का नाही जाऊ शकत, जायला पाहिजे ना. आता साऊथ मुंबई राहिलेली नाही. आता मुंबईच्या प्रश्नांची उत्तरं ही मुंबईच्या उत्तरेत आहेत. अगदी बरोबर म्हटलात तुम्ही. दक्षिणेत नाही आहेत. मग दक्षिणेतल्या लोकांनी उत्तरेत जाऊन आपल्या प्रभावाची थोडी नवीन रचना केली पाहिजे. त्यामुळे दुसरा भाग आहे की एशियाटिक सोसायटी एवढी जुनी चांगली संस्था आहे, दस्तावेज खूप महत्त्वाचे आहेत, अतिशय चांगला अभिलेखागार आहे. तर त्या सगळ्या संस्थेच्या वातावरणात दुर्दैवाने मराठीपणा राहिलेला नाही. हे अतिशय तुम्ही मर्मावर बोट ठेवलेलं आहे. अत्यंत चुकीचं आहे. केव्हाही मुंबईमध्ये मराठी भाषा ही मानाचं पान घेऊनच वावरली पाहिजे केव्हाही. आणि त्यामुळे मराठी संस्कृती, मराठी वातावरण हे त्या ठिकाणी समृद्धतेने आविष्कृत होईल याकरताही प्रयत्न केले पाहिजेत. तिथे वेगवेगळ्या साहित्यावर चर्चा होतात, का मराठी साहित्यिकांच्या कामगिरीवर चर्चा होऊ नये? व्हावी. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा सत्कार एशियाटिकनी का करू नये? करावा. मराठी नाट्य संमेलनात जे गाजतात त्यांना एशियाटिकनी का बोलवू नये? बोलवावं. पण हे होत नाही आहे. आणि म्हणून हा जो एक एकारलेपणा भाषिकदृष्ट्या आहे, सामाजिकदृष्ट्या मी म्हटलं तसं दक्षिण. तिसरा एकारलेपणा वैचारिकदृष्ट्या आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं की काही विचाराच्या लोकांना खड्यासारखं बाजूला ठेवायचं. आता तिथे एशियाटिकमध्ये हिंदुत्व या विषयावर संशोधन करण्यासाठी एकाने अर्ज केला. बरं. त्याला उत्तर दिलं गेलं की हिंदुत्व हा काय संशोधनाचा विषय असू शकतो का? ज्याच्यावर सावरकरांनी पुस्तक लिहिलं आहे, ज्याच्यावर समाजामध्ये नेहमी चर्चा होत असते. तुम्ही स्वीकारा नाकारा तो भाग वेगळा, पण संशोधन करायला काय हरकत आहे? पण नाकारलं गेलं. त्यामुळे आम्हाला एशियाटिक सोसायटीला वैचारिक एकारलेपणापासून मुक्त करायचं आहे, भाषिक सर्वसमावेशकता त्यात आणायची आहे आणि सामाजिक दृष्ट्या जे मुंबईच्या एका केंद्रात, एका कोपऱ्यात राहिलेलं आहे त्याला व्यापक करून मुंबईच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तो परीघ वाढवण्याची गरज आहे. आणखीन मुद्दे आहेत की त्याची आर्थिक तब्येत सुधारण्याकरता CSR वगैरेचा वापर करून गंगाजळी अधिक समृद्ध केली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने एक लोकाभिमुख एशियाटिक ही आपल्याला निर्माण केली पाहिजे.
नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.